लोणचं मुरवण्यापासून ते लोणचं बनवण्यापर्यंतची अगदी सगळी कृती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या व्हिडिओमार्फत. नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा काय होतं ना, आपण लोणचं बनवतो, पण लोणचं कोणत्या महिन्यात बनवायचं असतं किंवा लोणचं बनवण्यामागचं काही छोटी छोटी शास्त्रीय कारणं आहेत. लोणचं टिकवताना कुठल्या छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत, हे आपण काही जाणून न घेता अगदी सरळ पटकन लोणचं बनवायला घेतो आणि ते लोणचं जे आहे ना 15 दिवसात 100% खराब होतं. बरं, अशा कुठल्या कुठल्या टिप्स आहेत तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ना, तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. चला तर सुरुवात करूया. इथं ना मी घेतलाय लोणच्याचा आंबा आणि हा काय बाजारातून वगैरे आणलेला नाहीये. तर हा आंबा आहे ना शेतातला आहे आणि ताजा ताजा आंबा आहे. लगेच आणल्यानंतर आहे ना, पण लोणच्याचा आंबा जो आहे ना, तो बघा एकतर संध्याकाळी तरी आणायचा, नाहीतर मग सकाळी आणायचा. दुपारी किंवा अगदी 3-4च्या दरम्यान सुद्धा नाही आणायचा, कारण झाडावरती आंबा जो असतो ना, तो गरम असतो आणि घरी आणल्यानंतर आहे ना, आपण तो आंबा काय लगेच पाण्यात घालत नाही. पण तो आंबा आहे ना, पटकन पाण्यात घालायचा, नाहीतर मग आहे ना, तो आंबा पटकन खराब होतो आणि त्याचं लोणचं जे आहे ना, ते सुद्धा खराब होतं. आता हा जो पाण्यामध्ये घातलेला आंबा होता, तर मी सकाळी बघा हा पाण्यामध्ये घातला होता. तर संध्याकाळी ना बरोबर 10:30 ते पावणे 11च्या दरम्यान आम्ही हा आंबा आहे ना कट करायला घेतला. आता माझ्या इथं काय कट करायला मशीन वगैरे नव्हती, तर हा माझ्याकडे की नाही कोयता होता. या कोयत्यावरती ना आम्ही दोघांनी आहे ना, म्हणजे कारभाऱ्यांनी आणि मी घरामध्येच आंबा कट करायचा नियोजन केलं. कारण आमच्या इथं की नाही बाजाराच्या दिवशीच आडकिता किंवा कोयता बाजारामध्ये उपलब्ध असतो. पण इतका दिवस आहे ना, हे लोणच्याचा आंबा ठेवणं काही शक्य नव्हतं आणि लोणच्याचा आंबा जर जास्त दिवस बाहेर जर ठेवला ना, तो हलकासा पिवळा होतो किंवा काही वेळेला आहे ना, तो नरम सुद्धा पडतो आणि नरम जी कैरी असते ना, ती लोणच्यामध्ये ना वापरायचीच नसते. कारण ती कैरी वापरल्यानंतर काय होतं ना, लोणचं जे आहे ते पटकन खराब होतं आणि मऊ पडली ना बघा. आपली आजी किंवा आई सांगायची की जितकी लोणच्याची जी कैरी असते ती कडक असली ना, तितकंच लोणचं जास्त टिकलं जातं आणि जर मऊ कैरी जर घेतली ना, तर ते लोणचं पटकन खराब होतं. तर एका साईडला ना हे मला कैऱ्या कट करून देत होते आणि दुसऱ्या साईडला आहे ना, मी अशा प्रत्येक कैरी आहे ना ही पुसून आणि आतली जी कोय आहे ना ती अशी काढून घ्यायची. कोय वगैरे ठेवायचे नाही आणि कोयच्या खालच्या साईडचा जो भाग आहे ना, तो थोडासा काळपटसर असतो. त्याच्यासाठी ना कोय व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे बघा. प्रत्येक फोड अशी पुसून घेतली ना, की त्याच्यावरती अजिबात घाण राहत नाही. आणि ह्या सगळ्या कैऱ्या फोडत असताना की नाही, आमच्या दोघांची थोडी मजा मस्ती सुद्धा चालली होती. तर आम्ही दोघांनी आहे ना, मला वाटतं आम्हाला संध्याकाळी 12-12:30 वाजले आम्हाला या सगळ्या कैऱ्या फोडण्यासाठी आणि आमच्या दोघांचाच हा कारभार चालू होता. सगळ्या कैऱ्या आहेत ना त्यांनी मला फोडून दिल्या आणि मी सगळ्या पुसून घेतल्या. आता ह्या बघा सगळ्या फोडी आहेत ना पुसून व्यवस्थित अशा कोरड्या करून घेतल्यात. आणि एक महत्त्वाची टिप सांगते. कैरी आहे बघा, ज्यावेळेस आपण फोडतो किंवा पुसून घेतो, याच्या दरम्यान आहे ना, यामध्ये थोडासा सुद्धा आहे ना पाण्याचा स्पर्श किंवा हाताला सुद्धा पाणी अजिबात लागता कामा नये. अगदी कोरड्या हातानेच आपल्याला आहे ना या सगळ्या फोडी एकजीव करून घ्यायच्यात. पाण्याचा बघा थोडासा जरी स्पर्श झाला ना, तरी आहे ना लोणचं वर्षभर काय महिनाभर सुद्धा टिकत नाही. आता हे चांगलं आहे ना, मीठ आणि हळद एकजीव करून घेते आणि अगदी सगळ्या फोडींना आहे ना हे चांगलं मिक्स करून घेते. तर टोटल या आंबे जे मी घेतलेत ना, तर 5 किलो आंबे घेतलेले आहेत. आता हे बघा, हे ना रात्री मला 1 वाजले हे सगळे आंबे आणि फोडी एकत्र हळदी मिठात ठेवण्यासाठी. आता हा आंबा जो आहे ना, या फोडी सगळ्या आपल्याला रात्रभर अशाच आहे ना बांधून ठेवायच्यात आणि दुसऱ्या दिवशी आहे ना सकाळी तुम्हाला यातलं पाणी दाखवते की फोडींमधलं जे पाणी आहेत ना ते केवढं सेपरेट झाले ते.
तर अशा परत एकदा आहे ना हाताने टॉस करून घेते. तर बघा हळदीचं पाणी आहे ना, जे फोडींचं जे पाणी आहे ते सगळं मोकळं झालेलं आहे. आता या फोडी ज्या आहेत ना त्या कडकडीत उन्हामध्ये ना अशा वाळवून घ्यायच्यात. बघा थोडासा सुद्धा आहे ना यामध्ये ओलसरपणा अजिबात राहता कामा नये. जितक्या चांगल्या फोडी वाळल्या जातात ना तितकंच आहे ना मग वर्ष काय 2 वर्ष हे लोणचं तुम्ही आरामात ठेवू शकता. अजिबात याला बुरशी वगैरे लागणार नाही. आता ही जी टीप होती ना ही मला माझ्या सासूबाईंनी सांगितली होती बरं का. फोडी व्यवस्थित कडकडीतच उन्हामध्ये वाळल्या गेल्या पाहिजेत. आणि एका साईडला ना आमचा वेफरचा आणि मिठाच्या उकडलेल्या शेंगांचा घाट घातला होता. तर बघा बरोबर संध्याकाळी आहे ना या फोडी 6-6:30 पर्यंत छान अशा वाळल्या. तर सकाळी मी 8 वाजता या फोडी उन्हामध्ये घातल्या होत्या आणि कडकडीत ऊन आहे आता त्याच्यामुळं फोडी ज्या आहेत ना त्या इथं ना काही मसाले घेतलेत ते दाखवते. तर 5 किलो कैऱ्या होत्या. 5 किलो कैरीसाठी हा एवढा मसाला घेतलाय. तर सुरुवातीला आहे ना इथं मी घेतलेली आहे बेडेकर लोणचे मसाला. तर हा 5 किलोसाठी आहे ना 5 पुड्या घेतलेल्या आहेत आणि 1 किलोला 1 पुडी. इथं 300 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. मीठ घेतलेले. तर सुरुवातीला सुद्धा मीठ वापरलं होतं म्हणून मीठ आहे ना शेवटी घालताना थोडंसं कमी घातलं तरी चालतं. इथं काही खडे मसाले घेतलेले जसं की लवंगा, काळी मिरी, दालचिनी, मेथी दाणे. आणि मेथी दाणे आहेत ना लोणच्याला थोडंसं जास्त घालायचं याच्यामुळे ना लोणचं लवकर खराब होत नाही. इथं हळद घेतलेली आहे आणि इथं मी घेतला आहे हा खडा हिंग. इथं 250 ग्रॅम लाल तिखट म्हणजे बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे. आणि काळजी करू नका या सगळ्या साहित्याची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता हे सगळं सुरुवात कशी करायची ती दाखवते. आता इथं ना मी 1.25 किलो तेल घेतलेले. तर सुरुवात आहे ना तेलापासूनच करायची. तर तेल चांगलं आहे ना कडकडीत असं गरम करून घ्यायचं. तेलात नाही ना चांगला धूर निघाला पाहिजे. आता तेल इथं गरम होतंय ना तोपर्यंत काही मसाल्यांची तयारी करून घेते. इथं पॅन ठेवलाय. पॅनमध्ये ना इथं 100 ग्रॅम मी मेथी दाणे घेतलेले आहेत. हे हलकेसे ना भाजून घ्यायचे आणि मग याची ना आपल्याला पूड करून घ्यायची. हा मसाला वापरून आहे ना एकदा तुम्ही असा वर्षभरासाठी आहे ना लोणचं बनवून ठेवा. खूप छान आणि टेस्टी लागतं. आणि शिवाय हे लोणचं जे आहे ना थोडंसं आंबट, तिखट आणि गोड लागतं. त्याच्यामुळे ना मुलांना अजिबात बाधत सुद्धा नाही. आणि बाहेरचं आपण ज्यावेळेस लोणचं खातो की नाही तर त्यात तेल कुठल्या क्वालिटीचं वापरलंय किंवा तेल कसं वापरलं हे काय माहिती नसतं किंवा कुठले मसाले वापरलेत हे सुद्धा कळत नाहीत. पण घरामध्ये जे आपण मसाले वापरतो ना ते अगदी मोजून मापून वापरतो. आणि बघा मेथ्या छान अशा भाजून झालेल्या आणि अगदी लालसर लाड भरलं कशा केले नाहीत. अशाच भाजून घ्यायच्यात. तर मेथ्या आहेत ना आपल्याला थंड करून घ्यायच्यात मगच मिक्सरमध्ये चांगल्या वाटता येतात. इथं दालचिनी घेतलेली आहे. दालचिनीने आहे ना एक टेस्ट छान लागते बघा. काळी मिरी आणि लवंगा हे जे खडे मसाले वापरलेत ना ते 5 किलोसाठी अगदी योग्य. जास्त सुद्धा वापरू नका कारण लवंग आणि काळी मिरीच्या धगीने आहे ना लोणचं खराब होतं. म्हणून अगदी योग्य प्रमाणामध्ये वापरायचं. आणि अगदी योग्य प्रमाणामध्ये वापरल्यामुळे काय होतं ना त्याचा टेस्ट सुद्धा खूप छान लागतो लोणच्याचा. एका साईडला ना तेल सुद्धा चांगलं गरम होते. जोपर्यंत यातनं वरती वाफा दिसत नाहीत ना तोपर्यंत तेलाचा जो गॅस आहे ना तो बंद नाही करायचा. खरं सांगू का मी मागच्या वर्षी सुद्धा आहे ना असंच लोणचं बनवलं होतं. पण जे आता नवीन सबस्क्रायबर जोडलेले आहेत ना ते त्यांच्यासाठी खास बनवते. आणि तसं आहे ना असं लोणचं माझ्या मोठ्या मुलाला खूप जास्त आवडतं म्हणून त्याच्या आवडीचं हे लोणचं मी दरवर्षी बनवत असते. हा मसाला सुद्धा आहे ना चांगला भाजलेला आहे. हा सुद्धा आहे ना मेथ्यांमध्ये काढून घेते. इथे कडनं ठेवते आणि गॅसची फ्लेम थोडी फास्ट करून घेते. याच्यातच आहे ना 2 चमचे तेल घालून घेते कारण जो हिंग भाजणार आहे ना आपण तो हिंग आहे ना तेलामध्ये चांगला बुडला गेला पाहिजे तरच तो हिंग आहे ना चांगला फुलून येतो.
तर यामध्ये हा हिंग घालते. खरं तर आहे ना, या लोणच्याची रेसिपी जी आहे ना माझ्या आईची आहे का, आणि तिच्या हातचं जे लोणच्याची पद्धत आहे ना बनवण्याची, त्याच पद्धतीवर आहे ना मी बनवण्याचा प्रयत्न करते. पण खरं सांगते, या पद्धतीनं बनवलेलं लोणचं आहे ना माझ्या घरात महिनाभर सुद्धा राहत नाही, महिन्याच्या आतच संपून जातं. इतकं भारी आणि इतकं टेस्टी लागतं हे लोणचं, पण टिकतं सुद्धा जास्त दिवस बरं का. तर हिंग बघा तेलामध्ये छान असा फुलला जातोय. तर माझ्या हिंगाचे खडे थोडे मोठे होते म्हणून मी हिंग थोडासा बारीक करून घेतलाय. आणि हिंग आहे ना शक्यतो ताजाच घ्यायचा, म्हणजे दुकानातून ताजा खडा आणायचा. घरात ठेवलेला खडा असतो ना तो नाही वापरायचा. बघा हिंग सुद्धा छान असा तळून झालाय. त्याच वाटीमध्ये काढून घेते. गॅस बंद केलाय बरं का मी. आणि हे या हिंगाची आहे ना आपल्याला नंतर फोडणी द्यायची आहे लोणच्याला, म्हणून हे तेल आहे ना कुठल्या भाजीला वगैरे वापरू नका, नाहीतर मग भाजीचा वास आहे ना तो हिंगट येऊ शकतो. बघा तेल अजून गरम होते, म्हणून आहे ना सुरुवातीलाच तेल गरम करून घेतले ना म्हणजे ते पटकन थंड होतं आणि पुढची प्रोसेस करायला ना जास्त वेळ लागत नाही. म्हणून अजून सुद्धा आहे ना तेल गरम नाही झालेलं. तेल चांगलं कडकडीत गरम करायचे. तुम्हाला आहे ना कॅमेरामध्ये हलक्या आहेत ना तेलावरती बघा वाफा आलेल्या दिसत असतील, पण हे तेल चांगलं अजून मी कडकडीत गरम करून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना याचे आपल्याला असे तुकडे करून घालायचे, नाहीतर मिक्सरच्या भांड्याच्या पाती तुटू शकतात. मेथी दाणे, लवंग आणि काळी मिरी याची पूड करून घेते. चला याची सुद्धा पावडर छान झाली आहे. आणि खरं सांगते ताज्या मसाल्यांचा सुगंध इतका छान येतो ना, खूप भारी वाटते बरं का हा मसाला. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना हिंग घालून घ्यायचा, आणि हिंग सुद्धा आहे ना आपल्याला अगदी बारीकसर असा वाटून घ्यायचा आहे. चला हिंग सुद्धा आहे ना छान असा बारीकसर असा वाटून घेतलाय. आणि तळलेल्या हिंगाचा आहे ना वासले खूप सुंदर येतं बरं का. तेलातनं सुद्धा आहे ना छान अशा वाफा येतात. तेल सुद्धा चांगलं असं कडकडीत गरम झालं. आता गॅस बंद करते आणि हे तेल आहे ना हलकं कोमट करून घ्यायचंय. तेल हलकं कोमट असताना ना यामध्ये डाळ घालायची. डाळ आहे ना थोडीशी कडक असते म्हणून पहिल्यांदा डाळ घालायची, आणि डाळ चांगली ना तेलामध्ये शिजून सुद्धा निघते. डाळ आहे ना करपू द्यायची नाही मात्र. आता यामध्ये ना हा मसाला घालायचा आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं. जी डाळ आहे ना त्याचा रंग बघा चेंज होऊन द्यायचा नाही. बऱ्याचदा काय होतं ना, आपण हलक्या कडकडीत तेलामध्ये जरी आहे ना डाळ टाकली ना तर ती डाळ हलकीशी लाल होती आणि लोणच्याचा रंग बदलतोच, शिवाय ना टेस्ट सुद्धा बिघडते. आता यामध्ये ना हा भाजलेला आणि तळलेला हिंग घालून घेऊया. लोणच्याचा मसाला. तर मला ही कढई ना थोडीशी कमी वाटते, मी थोडी कढई ना चेंज करून घेते. कढई थोडीशी लहान पडली मला, कारण हे 5 किलोसाठी ना मी 1.25 किलो तेल घेतलं होतं. आता हा राहिलेला सगळा लोणच्याचा मसाला म्हणजे बेडेकर मसाला जो घेतला होता तो घालून घेते. त्याच्या गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घ्यायच्यात बरं का. कढई मोठी घेतल्यामुळे ना व्यवस्थित हलवायला येते
आणि सगळा मसाला ना एकसारखा असा मिक्स सुद्धा होतोय. आता यामध्ये ना हे बेडगी मिरचीचं लाल तिखट, रंगाचं लाल तिखट हे, आणि जो बेडेकर मसाला होता ना त्यामध्ये सगळे हिंग वगैरे सगळा मसाला असतो. त्याच्यामुळे ना लोणच्यासाठी ना बेडेकर मसालाच घ्यायचा. आता हा चांगला आहे ना असं मिक्स करून घेते. आणि हे जे तेल आहे ना हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं. हलकं कोमट सुद्धा नको आणि गरम तर नकोच नको. नाहीतर मग काय होतं ना तेल जसं आपण फोडींवर घालतो ना तर त्या फोडी आहेत ना हलक्याशा शिजल्यासारख्या होतात आणि मग आहे ना तो लोणचं जे आहे ना ते अजिबात टिकत नाही, त्याला बुरशी सुद्धा लागते. आणि लोणच्याला आहे ना बुरशी लागून नये म्हणून अजून कुठल्या टिप्स फॉलो करायच्या हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे. त्यासाठी आहे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ आहे ना अगदी तुमच्या फायद्याचा आहे. बऱ्याचदा आपण लोणचं बनवतो आणि लोणचं आहे ना अगदी 15 दिवसामध्ये सुद्धा खराब होतं. तर ज्या काही छोट्या छोट्या चुका करतो ना आपण त्याच्यामुळेच आहे ना लोणचं आपलं अजिबात टिकत नाही. आणि ह्या ज्या मी टिप्स तुम्हाला सांगणार आहे ना त्या मी माझ्या आजीकडून आणि माझ्या काही सासूबाईंकडून शिकली होते. तर हा बघा छान बोलता बोलता ना हे मिक्स करून घेतलेले. आता सगळ्यात शेवटी ना आपल्याला हळद घालायची आहे, अगदी सगळ्यात शेवटी घालायची, कारण हळदीचा रंग आहे ना लोणच्याला अगदी परफेक्ट असा आला पाहिजे. आणि असा हा मसाला आहे ना यामध्ये घालता घालता आहे ना तेल सुद्धा आहे ना चांगलं थंड व्हायला सुरुवात होते. छान असं मिक्स झालेलं आणि आहे ना रंग काय सुरेख आलेला आहे की नाही. आता यामध्येच आहे ना आपल्याला घालायचं आहे. इथं मी घेतलाय गूळ, पण गुळा अगोदर आहे ना यामध्ये ना आपल्याला मीठ घालून घ्यायचंय, कारण मीठ जे आहे ना ते चांगलं असं मिक्स होईल. तर फोडींना सुद्धा आहे ना मीठ लावून घेतलं होतं. त्याच्यासाठी आहे ना मिठाचा अंदाज अगदी व्यवस्थित ठेवायचा. आणि थोडंसं आहे ना मीठ जास्त जरी पडलं ना तरी चालतं, कारण मीठ घातल्यामुळे काय होतं ना लोणचं चांगलं टिकलं जातं. आणि जरी मीठ बघा कमी पडलं ना तरी सुद्धा आहे ना लोणच्याला बुरशी येते. आता यामध्ये ना हा जो गूळ किसून घेतला होता तर हा गूळ जो घेतला ना मी तर एक अख्खी ढेप जी 1 किलोची असते ना ती घेतलेली आहे. तर हा गूळ सुद्धा ना यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे तेलाच्या कोमटपणाने आहे ना गूळ सुद्धा आहे ना असा विरघळला जाईल. गूळ आहे ना चांगला असा मिक्स करून घेते. आणि हा आपला खार जो आहे ना लोणच्याचा तो तयार झालेला आहे बरं का. हे जे मी प्रमाण सांगितले ना अगदी परफेक्ट सांगितले. जर तुम्ही आहे ना नव्याने लोणचं करायचं जर विचार करत असाल ना आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल की माझं लोणचं बिघडतंय की काय, तर तुम्ही आहे ना अगदी बिंदास्त हे लोणचं आहे ना करू शकता. अजिबात तुमची जी रेसिपी आहे किंवा तुमचा जो पदार्थ आहे ना अजिबात फसणार नाही. अगदी डोळे झाकून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि शिवाय ना अगदी 7-8 महिने ठेवू शकता. खरं तर आहे ना माझ्या घरामध्ये महिन्याच्या वरती हे लोणचं अजिबात राहत नाही, कारण लोणचं बघा 2 ते 3 दिवस लागतो लोणचं मुरण्यासाठी. आणि जसं जसं लोणचं मुरतं की नाही तसं तसं त्याची चव लागते. पण मुलं काय करतात ना थोडंसं खाली काढून ठेवलेलं असतं ते खायला आहे ना पटकन सुरुवात सुद्धा करतात. आता हा बघा गूळ सुद्धा आहे ना चांगला यामध्ये असं मिक्स करून घेतलेला आहे मी. आता हे परत आहे ना पूर्ण असं थंड करून घ्यायचंय. तर बघा कढईला मी हात लावलं तर कढई ना अजून मला अशी पूर्ण गरम लागते हाताला. पूर्ण थंड जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत हे असंच ठेवून देणार आहे मी. तर याला किमान आहे ना 1 तास तरी लागेल बघा पूर्ण थंड होण्यासाठी. आता बघा खार आहे ना बरोबर 1.5 तासांनी संपूर्ण थंड करून घेतला. आणि फोडी सुद्धा आहेत ना थोड्याशा फॅन खाली मी ठेवल्या होत्या. जरा काही थोडासा ओलसरपणा असेल तो सुद्धा पूर्ण निघून जाईल. आणि फोडी आहेत ना पूर्ण अशा कोरड्या कोरड्या झालेल्या आहेत, हलक्याशा वाळलेल्या सुद्धा आहेत. तर या फोडी थोड्याशा मोठ्या भांड्यातच मी घेतलेल्या आहेत, जेणेकरून मला जो खार आहे ना तो व्यवस्थित पसरता आला पाहिजे. तर माझ्याकडे की नाही मोठा टप होता
त्या टपामध्ये मी या सगळ्या फोडी अशा मिक्स करून घेते, कारण माझ्याकडे की नाही मोठं असं भांडं नव्हतं. आणि शेजारी ना माझ्या सासूबाई सुद्धा बसल्या होत्या, त्या मला सांगत होत्या की मोठ्या भांड्यामध्येच घे, जेणेकरून तुला व्यवस्थित असं मिक्स करता आलं पाहिजे. आता बघा दुसरी टिप सांगते इथं, जी मला माझ्या सासूबाईंनी सांगितली की बघ, एक महत्त्वाची टिप म्हणजे ओला हात अजिबात लागला गेला नाही पाहिजे. आणि दुसरी म्हणजे ना, जो कुठला आपण चमचा किंवा उलटणं वापरणार आहोत ना, ते सुद्धा आहे ना अजिबात ओलं किंवा थोडासा सुद्धा ना पाण्याचा टिपका त्याच्यावर असला गेला नाही पाहिजे. आणि तिसरी टिप अशी की ज्या वेळेस आपण खार यामध्ये घालतो आणि खार जो आहे ना हलकासा गरम जरी असला ना तरी सुद्धा आहे ना फोडींमध्ये घातल्यानंतर आहे ना फोडींमध्ये एक धग तयार होते आणि त्याच्यामुळे सुद्धा आहे ना लोणचं वर्षभर टिकत नाही, पटकन खराब होतं. आता बघा, खार सगळा मिक्स केल्यानंतर हे परत एकदा आहे ना मी असं बांधून ठेवलंय आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी या फोडी परत एकदा आहे ना अशा मिक्स करून घ्यायच्यात. तर ही प्रोसेस किती वेळा करायची? तर ही प्रोसेस जी आहे ना 3 ते 4 दिवस करायची, कारण लोणचं जे आहे ना एका दिवसात होणारी रेसिपी नाहीये किंवा पदार्थ नाहीये. याला मुरण्यासाठी आणि आहे ना परफेक्ट लोणचं होण्यासाठी आहे ना एक 6 किंवा 3 ते 4 दिवस, म्हणजे टोटल जर सांगायचं झालं ना 6 दिवस आरामात लागतात. तर माझ्या सासूबाईंनी तर मला सांगितलं की आहे ना लगेचच आहे ना तू हे लोणचं बरणीमध्ये ना भरण्याची गडबड करू नकोस. जितकं चांगलं आहे ना हे लोणचं टपामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये मुरलं जाईल ना तितकंच आहे ना ते व्यवस्थित टिकलं जाईल. कारण बरणीमध्ये भरल्यानंतर आहे ना हे काय आपल्याला असं मोकळ्या हाताने हलवता येणार नाही. म्हणून आहे ना बरोबर बघा, आज 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी हे लोणचं मी स्वच्छ काचेच्या बरणीत भरून घेणार आहे. तर ही बरणी सकाळी मी आहे ना धुवून स्वच्छ घेतली होती, उन्हामध्ये 1 तास ठेवली होती आणि मग ही बरणी आहे ना परत फॅन खाली ठेवली, म्हणजे परत थंड करून घेतली. याच्यामध्ये ना थोडासा सुद्धा आहे ना अशी धग राहिली नाही पाहिजे, त्याच्यामुळे सुद्धा आहे ना बघा लोणचं पटकन खराब होतं. आता हे लोणचं आहे ना काचेच्या बरण्यांमध्ये मी भरून घेते. तर टोटल बघा 5 किलो हे फोडी घेतल्या होत्या आणि त्याचं लोणचं आहे ना अगदी बऱ्यापैकी झालेलं आहे. वर्ष काय 2 वर्ष हे आरामात टिकतं लोणचं. तुम्ही सुद्धा आहे ना या पद्धतीने वर्षभर काय 2 वर्ष टिकणारं लोणचं नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जरी तुम्ही आहे ना लोणचं बनवण्याचा घाट घालत असाल ना आणि भीती वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ अगदी 100% तुमच्या कामाचा आहे बरं का.